सगळे पोलीस बांधव आणि भगिनी नेहमीच आमच्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे अगदी शॉर्ट नोटीसवर त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्ही कितीही शॉर्ट नोटीसवर सांगितलं तरी सुद्धा आम्ही येणं भागच आहे आम्हाला. कारण आमचं ते कर्तव्य आहे. 10 वर्षात झालेले बेटी बचाव बेटी पढाव हा जो नारा आपण सुरू केलेला गेल्या 10 वर्षांपासून, खरं तर आपण 21व्या शतकाकडे आज भारत जातोय, पण हा असा नारा आपण द्यावा लागतोय ही खरं तर थोडीशी खेदाची गोष्ट आहे. आज प्रत्येक क्षेत्रात बायका पुढे आहेत, किंबहुना बायकाच अनेक क्षेत्रात पुढे आहेत आणि पुरुषांसमोर आदर्श घडवून देत आहेत. तर त्यामुळे आम्ही आमच्या प्रहसनातून किंवा आमच्या हास्यजत्रेच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच सबलीकरण जे असतं महिलांचं त्याबाबतीत भाष्य करत असतो. आमच्या अनेक स्किटमध्ये ते प्रामुख्याने आम्ही मांडत असतो. त्यामुळे ही जी प्रकार 10 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आता खूप कमी झालेली आहे आणि पण अजूनही आपल्याकडे भ्रूणहत्या होत आहे. ही खरं तर थोडीशी खेदाची गोष्ट आहे. थोडंसं वाईट वाटतं की आपण आज चंद्रावर आपलं यान पाठवलेलं आहे, सगळ्या गोष्टी करतो, पण अजूनही त्याच भारतात अजूनही त्याच गोष्टी होतात. कुठेतरी दुःख वाटतं. सर, आपल्या महिलांचा बाईक रॅली करत आहेत, आपल्या नेक्स्ट स्किटमध्ये हे दिसेल का? नाही, नेक्स्ट सीटमध्ये दिसणं असं मी सांगणार नाही, कारण त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. कारण कोणतीही गोष्ट मांडताना त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. पण आम्ही नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू, कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो फक्त आम्ही नाही, तर प्रत्येक कलाकारांनी हा त्यांच्या क्षेत्रात जे काही येतात व्यासपीठं तिथे हा मांडला पाहिजे. पण मी आजच्या दिवसाचं औचित्य साधून पूर्ण जे पोलीस महिला आहेत किंवा जे पोलीस अख्खं डिपार्टमेंट आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की गेले 2 तास या बाईकवर अक्षरशः एवढ्या उन्हात सुद्धा त्या बाईकवर रॅली करत इथपर्यंत आलेले आहेत आणि मुखाने एकच ते सांगतायत सगळ्या समाजाला की बेटी बचाव बेटी पढाव, भ्रूणहत्या थांबवा. तर हे प्रत्येक महिलेच्या मनातली गोष्ट आज प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी सांगितलेली आहे. तर माझ्या मते पुढे हा प्रकार खूप कमी व्हावा, अशा नारे द्यायची वेळ येऊ नये अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि नारी शक्ती जे आहे याला कुठे ना कुठे बळ मिळतं, नक्कीच बळ मिळालं पाहिजे आणि तुमचं सुद्धा हे काम आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून या गोष्टींना जास्तीत जास्त प्राधान्य द्या आणि धन्यवाद. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई पोलिसांतर्फे आज परिमंडळ 12 अंतर्गत ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश, त्याचप्रमाणे गर्भ लिंग निदान चिकित्सा करू नये, भ्रूणहत्या करू नये, मुलींच्या शिक्षणावरती भर देण्यात यावा आणि मुलगी जी आहे ती सिक्युअर राहावी, त्याची सेफ्टी एन्श्योर व्हावी म्हणून आमचे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे संपूर्ण झोन मधले जवळजवळ 100 अधिकारी आणि अंमलदार ह्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी करून घेतले होते. त्याप्रमाणे ही रॅली जी आहे ती वनराई पोलीस स्टेशनला सुरुवात करण्यात आली आणि दहिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी याचा समारोप आपल्या सर्वांच्या समोर झालेला आहे. आमच्या ह्या ज्या महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत त्या दिवस रात्र महिला सुरक्षेकरिता काम करत असतात आणि आम्ही याच्यातून हा संदेश देऊ इच्छितो की मुलगी जी आहे ती अत्यंत यशस्वी होऊ शकते. हे आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. आज त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे त्याच्यावरून नक्कीच महाराष्ट्रात मुलगी सेफ आहे, भारतात मुलगी सेफ आहे हा संदेश आम्ही देऊ इच्छितो.
अनेक ठिकाणी याचा प्रचार करत असल्यामुळे आणि छत्रपतींच्या या महाराष्ट्रात मातोश्रींची किती मोठी भूमिका आहे जिजाऊंची हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे बायकांचा सन्मान हा झालाच पाहिजे. या मठाचे आम्ही सगळेच आहोत. तुम्ही आमच्या स्किट जरी साहेब बघितल्यात तरी प्रत्येक स्किटमध्ये स्त्रीच नेहमी जिंकत नसते. आमच्या कुठल्याही याच्यात पुरुष जिंकत नसतो. तुम्ही जर स्किट करून बघितल्यात तर त्यामुळे ती वस्तुस्थिती आम्ही नेहमीच आमच्या स्किटमधून मांडत असतो. त्यामुळे मी ह्या सगळ्या हसऱ्या आमच्या भगिनींना, पोलीस भगिनींना माझ्यातर्फे आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे मनपूर्वक एकदा त्यांचे आभार मानतो. हास्य जत्रेवर तुम्ही खूप प्रेम करता. जेव्हा साहेब कोणी येतं आणि आम्हाला सांगितलं पोलीस बंधू आणि भगिनींपैकी की आम्ही 10 मिनिटं तुमचं स्किट बघतो, आमच्या चेहऱ्यावर खूप आनंद येतो. हे आमच्यासाठी प्रचंड समाधानाची बाब आहे आणि असंच प्रेम करत राहा आणि आम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने आनंद आणण्याचा प्रयत्न करू आणि आयुष्यभर आमचं हसवण्याचं काम मात्र करत राहू. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसाला खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण आपल्या पोलीस बांधवांचे मनपूर्वक आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. अगदी शेवटच्या क्षणाला कळलं तेव्हा धावत आलो आम्ही. परंतु दादाने सांगितलं तसं की गेले 10 वर्ष हा आपला बेटी बचाव बेटी पढाओ हा उपक्रम चालू आहे आणि आता म्हणजे मी परवाच एक सर्वेक्षण वाचत होतो त्यानुसार प्रत्येक 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आत्ता गेल्या 10 वर्षातली वाढली आहे 10 वर्षाच्या तुलनेत. सो हे जे 10 वर्ष कार्य चाललंय त्याचंच हे फलित आहे आणि आज तुम्ही 10 वर्ष सातत्याने हा प्रोग्राम करताय. तुमचे मनपूर्वक आभार आमच्या सगळ्या कलाकार मंडळींतर्फे. हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवावा अशी मी विनंती करतो आणि संपूर्ण पोलीस बांधवांचे पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींसाठी आभार. दादाने सांगितलं की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहे नेहमी हसवण्याचे आणि आमच्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या स्किटच्या माध्यमातून पण आम्ही तो सतत प्रयत्न चालू असतो. स्त्रियांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नेहमीच चालू असतो. सो पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि सरांच्या परमिशनने मी एक गोष्ट इथं सांगू इच्छितो. 28 फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय ज्यात आपल्या 2 पोलीस बांधवांनी सुद्धा काम केलंय सचिन पाटील करून. सो तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की 28 फेब्रुवारीपासून चिकी चिकी बुम बुम हा सिनेमा रँक अनुसार लास्टमध्ये मला बोलायला सांगितलेलं आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा उपक्रम शासनाने राबवलेला आहे आपल्या समाजाचं जे काही विचार बदलण्यासाठी. मला वाटतं 10 वर्षापासून सातत्य प्रयत्न चालू आहेत. अजूनही याच्यामध्ये भरपूर प्रयत्नांची आवश्यकता आपल्या सर्वांना याच्यामध्ये साथ द्यायला पाहिजे. मला वाटतं हे पुढचे 10 वर्ष लागणार नाहीत. समाज लवकर या बाबतीमध्ये जागृत होईल अशी मी आवाहन करतो आणि सर्व कलाकार एकदम शॉर्ट नोटीसवरती या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. प्रथम तर इथे तुम्ही आम्हाला बोलावून जो मान सन्मान दिलाय त्यासाठी सर्व पोलीस बांधवांना माझा मानाचा सलाम. आणि तुम्हाला सांगते की माझा 22 फेब्रुवारीला लता मंगेशकर नाट्यगृह इथे मेघस्पर्श हा कार्यक्रम आहे. रात्री 8:30 वाजता गाण्यांचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही सगळेजण या आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या ही नम्र विनंती आणि थँक्यू सो मच सर्वांना.